छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 2 जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी छापेमारी करून ताब्यात घेतले। शिवाय त्यांच्याकडून 4100 रुपये किमतीच्या 8 नायलॉन मांजांच्या रील जप्त करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। नायलॉन मांजावर बंदी असतानाही मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजा बाजार आणि बेगमपुरा परिसरामध्ये नायलॉन मांजाची चोरून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर गुन्हे शाखा पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान नायलॉन मांजा हा पर्यावरणास घातक असून कुणीही याचा वापर करू नये असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं। मात्र जर बेकायदेशीररित्या विक्री करताना कुणी आढळून आलं तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले।